मंत्रिमंडळात बैठकीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील पहिल्या प्रशिक्षण केंद्राला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. उत्पादन शुल्क विभागाचं पहिलं प्रशिक्षण केंद्र आहे. 21,000 कोटींचा महसूल राज्य सरकारकडे संकलित केला. यावर्षीचं उद्दिष्ट 24,000 कोटींचं आहे. 50 एकर जागेमध्ये 348 कोटींचं प्रशिक्षण केंद्र सुरू करतोय. अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र असेल. यात 51 नवीन पद आम्ही मंजूर करणार आहोत. तसेच 750 पदांची नवीन जाहिरात निर्गमित केली आणि त्याची परीक्षा झाली आहे. MPSC मार्फत काही पदांची भरती करणार आहोत. स्वतंत्र सायबर सेल देखील राज्य उत्पादन शुल्क विभागात सुरू करतोय. बनावट दारूसाठी सायबर सेलच्या मदतीने पर्दाफाश होईल. MPDAचे गुन्हे आधी पोलीस अटेंड करायचे, पण आता या केंद्राकडून देखील होईल. 31 केसेसवर आपण कारवाई केली आहे. अवैध दारूवर कारवाई करण्याच्या प्रमाणात 6% वाढ झाली आहे. ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे. यामुळे एक्सचेंज करण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या जामा आम्हाला मिळाल्या पाहिजेत हे आम्ही केंद्रातील वरिष्ठांना सांगितले आहे. विजय शिवतारे यांचे ते व्यक्तिगत मत आहे. वरिष्ठ तिन्ही नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात कोणी काहीही करू नये. 22 जागा आम्ही लढवल्या होत्या, त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. 3 मंत्र्यांना लोकसभेत उतरवणार अशा कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. अजून एकच जागा जी भाजपकडे होती ती मी काय सांगितलं सुरुवातीला, आम्ही ज्या 22 जागा धनुष्यबाणावर लढलो होतो त्याच्यापैकी एकही जागा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारची पहिली यादी आली त्याच्यामध्ये जाहीर झालेली नाही. त्यामुळे ज्या चर्चा सुरू आहेत त्या योग्य दिशेनं सुरू आहेत. थोडा सबूर धरा, निश्चितपणे योग्य होईल. तुम्हाला जे वाटतंय ना की महायुतीमध्ये काहीतरी धुसफूस होईल जागा वाटपावरनं, तसं बिलकुल होणार नाही. मी सुरुवात काय केली, 45+ जागा निवडून आणायची वन लाईन जे आमचं टार्गेट ठरलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण थोडंसं पुढं मागं सरकायला तयार आहोत. आमची जागा साताऱ्याची भारतीय जनता पक्ष लढतो. ही जागा भारतीय जनता पक्षाकडे. मी काय सांगितलं, ज्या जागा आम्ही लढलो 22 जागा ज्या आम्ही लढलो त्यात माझी जागा नाही गेल्या वेळी लढलेली. हाजी बोले 348 कोटी, एकूण 348 कोटी रुपयांचा आमचा आराखडा आहे. आणि अजून कालावधी आम्ही 1.5 वर्षाचा दिलेला आहे. 18 महिन्यांचा कालावधी आहे. परंतु सगळ्या गोष्टी मान्यता घेणं म्हणजे बांधकामाचे परवाने घेणं, त्याचं हाय पॉवर कमिटीकडे तो प्रस्ताव जाणं, ह्या सगळ्या गोष्टींना जरी थोडा वेळ लागणार असला तरी 1.5 ते 2 वर्षाच्या आत हे केंद्र कार्यान्वित होईल अशा पद्धतीने आम्ही काम करू. साधारणतः आपण जर पाहिलं तर पोलिसांचं ट्रेनिंग जसं असतं, प्रत्येक बॅच ही साधारणतः 1.5 महिने म्हणजे जवळपास 40-50 दिवस एकदा एक बॅच गेल्यानंतर ट्रेनिंग करते. आम्ही याच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिनियुक्तीवर जसं पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य असतात पोलीस विभागातनं गेलेले, तसं आमच्या लोकांना हे ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही सुरुवातीचे 1-2 वर्ष पोलीस विभागाचे प्राचार्य दर्जाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर आमच्या या केंद्रासाठी आम्ही घेणार आहोत. आमच्या लोकांना राज्य उत्पादन शुल्कचे आम्हाला पोलिसांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना जेव्हा जागा शिल्लक असेल तिथं तेव्हा ते आम्हाला ऍब्झॉर्ब करायचे. म्हणून आता आमचं स्वतंत्र होतंय. एक वेगळं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण पण मिळेल आणि वेगळी शिस्त. आणि नक्कीच हे प्रशिक्षण केंद्र झाल्यानंतर आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची अधिक कार्यक्षमता दिसेल आणि उत्पन्न सुद्धा वाढवायला याच्यामध्ये उपयोग होईल. पहिलं तरी आपण हे पाटण तालुक्यामध्ये सुरू करतोय. 3रा क्रमांक एवढ्यासाठी मी म्हटलं की आपण प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. पहिला विभाग आहे GSTचा, म्हणजे त्यांना कोणीच ओव्हरटेक करू शकत नाही. GSTचा रेव्हेन्यू हा पहिल्या क्रमांकावर असतोच. आणि दुसरा जो आहे तो स्टॅम्प्स आहे, म्हणजे जे काही व्यवहार होतात, जे काही स्टॅम्प ड्युटी वेगवेगळ्या व्यवहारांसाठी भरावी लागते. त्यामुळे या 2 सगळ्यात मोठ्या डिपार्टमेंटला ओव्हरटेक करण्याचा प्रश्नच नाही. पण 3ऱ्या क्रमांकाचा जरी आमचा विभाग असला तरी आपण बघितलं आतापर्यंत गत वर्षीच्या तुलनेत साधारणतः 9% आम्ही रेव्हेन्यू वाढवलेला आहे. आणि मला खात्री आहे आता जो शेवटचे 15 दिवस आहेत, आम्ही कालच मी बैठक घेतली परवा दिवशी माझ्या विभागाची, सगळे उपायुक्त आयुक्त या सगळ्यांना बोलवून जे काय उद्दिष्ट आम्हाला 24,000 कोटीचं दिलेलं आहे ते 100% पूर्ण करण्याचं टार्गेट मी परवाच कालच्या बैठकीमध्ये दिलं. त्यामुळं नक्की मी आपल्याला सांगेन, म्हणजे तुम्ही मला उत्पन्न वाढीचं विचारलं, आतापर्यंत MPDA
जे गुन्हे व्हायचे आमच्या विभागामार्फत MPDA गुन्हे हे आतापर्यंत पोलीस करायचे, आमच्या विभागातनं कधीच केले नव्हते. मी या विभागात आल्यानंतर मी सगळे एसपीना सक्त आदेश दिले होते. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा जर आढळला अवैध व्यवसाय, अवैध दारूच्या बाबतीतला, तर सरळ त्याच्यावर MPDA गुन्हे दाखल करा. 31 केसेस मी या विभागाचा पदभार घेतल्यापासून 31 केसेस MPDA आपण केल्या. याच्यापूर्वी मला काय म्हणायचं नाही, पण याच्यापूर्वी अशा केसेस झालेल्या नव्हत्या. परत गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते अवैध सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गत वर्षीच्या तुलनेत 5.90 म्हणजे 6% गुन्हे दाखल करण्यामध्ये सुद्धा आपण वाढ केलेली. म्हणजे ते नेहमी सांगितलं जातं की अवैध दारूवरती, गोवा बनावटीच्या दारूवरती इतर ठिकाणी कारवाया का होत नाहीत, तर गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी 6% आपण सर्व प्रकारच्या अवैध दारूवरील कारवायांमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. त्यामुळं माझ्याकडं हे प्रशिक्षण केंद्र आमचं झाल्यानंतर कार्यक्षमता मी एवढ्यासाठी म्हटलं की सायबर सेलचं नॉलेज आमच्या लोकांना मिळेल, अधिक गुन्ह्यांचं म्हणजे कायद्याचा कसा वापर करायचा, अधिक कार्यक्षमपणे कसे गुन्हे दाखल करायचे, हे सगळं या केंद्रामार्फत होईल. आणि त्यामुळं अप्रत्यक्षरित्या उत्पन्न वाढायला सुद्धा त्याची मदत होईल. ओके. आता